मित्रांनो नमस्कार. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष पाहणी व भेट आयोजित करण्यात आली. पंचायत समिती आरमूरच्या वतीने ही भेट घेण्यात आली, ज्यामुळे शाळेच्या उत्कृष्ट कार्याची दखल अधिकृतरित्या घेण्यात आली. या प्रसंगी सन्माननीय गटशिक्षण अधिकारी दीपकजी देवतळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी राजेश वटपल्लीवार, केंद्रप्रमुख जीवन शिवनकर सर, केंद्रप्रमुख डॉक्टर विजय रामटेके सर तसेच तंत्रज्ञानी शिक्षक गुलाब मने सर यांनी शाळेला भेट दिली. तसेच कुरखेडा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शिवनकर साहेब, खेडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जयंत राऊत सर, मालेवाडा केंद्राचे केंद्रप्रमुख हेमराज सुकारे सर, रामगड केंद्राचे केंद्रप्रमुख बोरुले सर आणि शाळा समितीचे अध्यक्ष प्रल्हाद दरवडे यांचीही उपस्थिती यावेळेस लाभली. मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहोत कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव या शाळेला भेटी करता. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमामध्ये या शाळेने खरं तर आपल्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला. म्हणजेच ही शाळा आज सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. मित्र हो, या शाळेचं आगळं वेगळंपणा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या पंचायत समिती आरमोरीचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण या ठिकाणी खास करून या शाळेचं अभ्यास करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. चला तर मित्रांनो, आपण ही शाळा काय आगळं वेगळं वैशिष्ट्य घेऊन पुढे आलेली आहे त्याचं आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, ज्या शाळेमध्ये आपण खास बघायला आलो आहोत, आल्याबरोबर आमचं समृद्धीने खरं तर दरवडे जी या मुलीची ही या शाळेची 7व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे, हिनं आमचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे आणि आपण समृद्धीशी संवाद साधत खरं तर या शाळेची यशोगाथा जाणून घेणार आहोत. पण आमच्या मदतीला सोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे या शाळेला भरभरून सहकार्य करतात, आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा करणार आहोत. तर मग चला चलूया आपण अंतरगाव शाळा बघायला. चला, पण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत असलेली शाळा या शाळेमध्ये आपण आलो आहोत. खरं तर या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये जिल्ह्यातला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. पण या शाळेचं वैशिष्ट्य आपण जाणून घेताना मी आता समृद्धीला विचारणार आहे. इकडे फुलझाडांची लागवड आपण केली आहे, तर ही फुलझाडाची लागवड तू पहिल्या वर्गात आल्यापासून केलेलं आहे की आता करण्यात आलं? खास आमच्या पहिल्या वर्गापासूनची झाडं आहेत आणि आम्ही गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री शाळेसाठी आलो तेव्हा आम्ही कुंड्यामध्ये पण लावलो. पहिल्या वर्गापासूनही आहेत आणि आम्ही गेल्या वर्षी लावलो ते पण आहे. हो का? बरं, मग आता यासाठी आपल्या गावातले लोक आहेत किंवा ग्राम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आहेत, हे पण मदत करतात काही? हो, सगळेजण येऊन आमची शाळेत मदत करतात आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी पण मदत करतात. बरं बरं. पण आता इकडे झाडं लावल्यानंतर बरेचदा असं होतं, झाडे तर पावसाळ्यामध्ये लावले जातात पण मग नंतर पाणी टाकणारा कुणी नसतं, मग झाड मरून जातात, असं होते आमच्या बरेचदा. शाळेमध्ये पर्यावरण मंत्री आहे, तर दररोज सुट्टी झाल्यानंतर 1-1.5 तास आम्ही झाडांना पाणी टाकतो. 1-1.5 तास सुट्टी झाल्यानंतरही? म्हणजे 6 वाजेपर्यंत तुम्ही असता शाळेत? नाही, किती वाजेपर्यंत? 5:30 पर्यंत? 5:30 पर्यंत. जे खेळाची सुट्टी असते त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतो झाडांना. मित्रांनो, आपण पाहत आहात की येथे किती सुंदर कुंड्यांमध्ये विविध फुलझाडे व शोभीची झाडे लावलेली आहेत. प्रत्येक झाडाची काळजीपूर्वक निगा राखण्यात आली असून त्यांना त्यांच्या नावासह ओळख देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाची माहिती सहज मिळते आणि पर्यावरणाविषयी आवड निर्माण होते. यानंतर मित्रांनो, विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली असता विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी उत्तम असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने व अचूकपणे दिली, ज्यातून त्यांच्या अभ्यासातील समज आणि तयारी स्पष्टपणे जाणवत होती. आहोत पहिल्या वर्गामध्ये आल्यानंतर या चिमुकल्याने आपलं सर्वांचं स्वागत केलं. आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तुला लिहिता येतं? बघ हे वाचता येत असेल? येतो बघ, करून पहा बरं प्रयत्न. काय वाचता येणार? येणार तुला? आता तू 18 ही संख्या घेऊन अशीच वाक्य तयार कर. गुड गुड. याच्यासाठी टाळ्या वाजवा. पहिल्या वेळेला मुलीला वाचता आलं. छान छान, अभिनंदन. बस बेटा बस. श्री नागवसे सर माझ्यासोबत आहेत.
ज्या 2 मुलांचं आपण खरं तर गुणवत्ता पडताळून पाहिली तर अतिशय समर्पक उत्तरं लहान चिमुकल्यांनी दिली, तर निश्चितच त्यांचे हे प्रयत्न चांगले आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे आता काही दिवसातच हे रिटायरमेंटला आलेले आहेत, पण आपली सेवा ती प्रामाणिकपणे द्यावी त्यांच्या एकंदरीत कार्यावरून बघून येतो. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. सर, आत्ता आपण 2 मुलांना पडताळून पाहिलं, त्यामध्ये मुलं खरंच गुणवत्तेमध्ये पुढे असल्याचे दिसून आले, तर यामागचं नेमकं कारण काय असावं? आपण कसं प्रयत्न केलात? सर, यांना सुरुवातीपासूनच आम्ही त्यांना अक्षर ओळख येण्यासाठी बरेच सराव जास्त महत्त्वाचा आहे. अच्छा. सुरुवातीला आम्ही चित्र आणि चित्राच्या खाली आम्ही शब्द दिले, त्याच्यावरून अक्षरांची ओळख चांगली करून घेतली आणि नंतर आम्ही त्याला स्वरचिन्हाची ओळख देऊन जास्तीत जास्त आम्ही श्रुतलेखनावर जोर देतो. सर, रोज आम्ही जवळपास 5 ओळी 10 ओळी घरून लिहून आणायला, पण शाळेतून आल्यानंतर जास्तीत जास्त ते श्रुतलेखन कसे करतील, आम्ही 2 ओळी दिल्या किंवा 3 ओळी दिल्या तर त्या लगेच आम्ही चेक करतो आणि त्याच्यातल्या चुका त्यांनाच प्रत्यक्ष लक्षात आणून देतो. त्याच्यामध्ये काही जोडाक्षर आली असतील, म्हणजे आमचा हा उपक्रम त्याच्यावर जास्त जोर असते. मराठी आणि इंग्रजीसाठी तसंच आहे आमचा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्यांच्या स्टाफ रूममध्ये, जे शिक्षकांसाठी बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकदा बघूयात आपण दृश्य या स्टाफ रूममध्ये काय काय यांनी ठेवलेलं आहे. या स्टाफ रूममध्ये सर जसं आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत, तर 4 शिक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जेव्हा गॅप राहते पिरियडला किंवा आपण ब्रेकमध्ये राहते, तेव्हा ब्रेकमध्ये येऊन इथं शिक्षक बसतात. किंवा जसं आम्ही शाळेमध्ये चहा वगैरे घेणे असेल किंवा त्यांचे जे अतिरिक्त काम असते, जेव्हा ब्रेक असते तेव्हा असे शिक्षक बसून इथं करतात. आता उपलब्ध जागेपैकी पर्याय उपलब्ध म्हणून आम्ही इथं लहानशा खोलीमध्ये व्यवस्था केलेली आहे सर. अच्छा अच्छा, बहुउद्देशीय. म्हणजे वास्तविक आता हे आपण म्हणू शकतो की विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय वेगवेगळ्या खोलीत पाहिजे, पण या शाळेमध्ये खोल्यांची कमतरता असते. पण आम्ही त्यावर सुद्धा मात करून याला रंगोटी पेंटिंग करून, जसं इथंच आम्ही 3 संगणकांची आमची प्रयोगशाळा आहे. शाळेमध्ये 2 लॅपटॉप सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा वापर करतो. हे इकडे विज्ञान प्रयोगशाळा, या साईडला सुद्धा विज्ञान प्रयोगशाळा आहे. हे मराठी आणि इंग्रजी विभाग आहे, तर या साईडला विद्यार्थ्यांसाठी गणिताचा विभाग तयार केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि कोणतंही साहित्य पेटीत न ठेवता आलटून पालटून आम्ही ते बाहेर काढतो आणि विद्यार्थी ते वापर करीत असतात सर. आणि हे ग्रंथालय सर, वाचनालय. आता आमच्याकडे 3 खोल्या तिकडे आहे सर. यावर्षी त्याला आता दुरुस्ती केलेली आहे आणि आता हे सगळं तिकडे शिफ्ट करायचा विचार आहे. म्हणजे एका रूमची सेपरेट ग्रंथालय, एका रूमची सेपरेट प्रयोगशाळा. हो, हे ग्रंथालय आहे सर. मित्रांनो, या शाळेत सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध असून विविध विषयानुसार पुस्तके व्यवस्थित मांडलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागून त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. विद्यार्थ्यांसाठी 10 शिलाई मशीन घेणार आहे. तिकडे 3 रूम आहेत आणि 10 शिलाई मशीनची सोय करून, म्हणजे गावातील माझी विद्यार्थी आणि शाळेत असणारे विद्यार्थी त्या शिलाई मशीनचा वापर करतील, असं आमचं प्लॅनिंग आहे सर. सर, यावर्षीची जी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी किंवा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी झाली, तर आमच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे स्वतः तयार केलेलं, फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शन, शिक्षकांनी कोणत्याही याच्यात मदत केली नाही. विद्यार्थ्यांनी स्वतः शाश्वत शेतीचा हाच उपक्रम तयार केला होता आणि याच उपक्रमाने यावर्षी आमच्या तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि मी हाच उपक्रम घेऊन ऐरीला जिल्ह्यापर्यंत गेलो. आणि हेच ते विद्यार्थी आहेत की जे तालुक्यात क्रमांक मारून जिल्ह्यावर सुद्धा गेलेले होते सर. मित्रांनो, आपण ज्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतर्गावला भेटीसाठी आलो आहोत, यावेळी माझ्यासोबत या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष दरवडे साहेब आहे. दरवडे साहेबांचं निश्चितच या शाळेला सहकार्य लाभलेलं आहे. एकंदरीत आत्तापर्यंत शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आलं, आपण थेट संवाद दरवडे सरांशी साधूयात. दरवडे साहेब, नमस्कार. नमस्कार. आपण प्रथमतः आपलं अभिनंदन की आपण आमच्या जिल्हा परिषद शाळेला उत्तम सहकार्य करत आहात. पण आता एक हे रूप आम्ही पालटलेले बघत आहोत, तर यामध्ये आपण या लोकांना कोणतं सहकार्य केलं किंवा कशी मदत करता? जे काही शाळेचे बाहेर जे बगीचा कोणतीही जरी मदत लागली, शिक्षक आम्हाला सांगतात की हे तुमच्याकडून मदत पाहिजे, ते आम्ही सर्वच मदत आम्ही देतो. छान. पण आता कधी कधी कसं होतं की एवढं सगळं करायचं म्हटलं तर निश्चितच शाळेला मिळणारा जो निधी असतो तो अपुरा असतो आणि मग साहजिकच लोकसहभाग हा महत्त्वाचा विषय ठरतो. तर आपल्या गावामधून असं लोकसहभाग या शाळेला मिळत असतो का? हो, मिळत असतो ना. बरं, आपण लोकांना कसं प्रोत्साहित करता लोकसहभाग मिळावा म्हणून? आपले खेडेल विभागामध्ये गाव असल्यामुळे
आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आमच्या चांगलं शिक्षण मिळावं ह्या उद्देशाने आम्ही त्यांना पटवून देतो छान. का आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावा. चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी शाळेचा वातावरणही सुंदर लागतो बरोबर आहे. आणि शिक्षकाची समन्वय हा चांगला ठेवा लागतो. बरोबर. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पटवून देतो. म्हणून आम्हाला गावातील लोक आणि माझ्या व्यवस्थापन समितीचे जे काही सदस्य आहेत ते हिरिरीने भाग घेऊन आमच्या कामामध्ये मदत करतात. सर, जसं हा आमचा सांस्कृतिक कला मंच आहे, आम्ही मागच्या वर्षी जो आम्हाला द्वितीय क्रमांक तालुक्यातून मिळाला होता त्यातली काही रक्कम आणि काही लोकसहभाग याच्यातून आम्ही हा सांस्कृतिक कला मंच तयार केलेला आहे. आमच्या शाळेचा एक विशेष उपक्रम आहे सर, जे मला सांगताना खूप अभिमान वाटतो की आम्ही प्रत्येक जयंती पुण्यतिथी एकही सोडत नाही, प्रत्येक जयंती पुण्यतिथी साजरी करतो आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आम्ही विद्यार्थ्यांनाच ठेवतो. सूत्रसंचालन सुद्धा विद्यार्थीच करतात, आभार प्रदर्शन सुद्धा विद्यार्थी करतात. कोणताही शिक्षक त्याच्या स्टेजवर बसणार नाही जयंती पुण्यतिथीला. त्याचा फायदा हा होतो सर की विद्यार्थ्यांनी ते स्टेज डेअरिंग इतकी वाढलेली आहे की आमच्या कोणत्याही विद्यार्थ्याला तुम्ही सांगाल की आज ही जयंती पुण्यतिथी आहे, प्रेझेंटेशन करायचे आहे, तर विद्यार्थी एकदा तुम्ही 10 मिनिटं वेळ द्याल तर तयारी करून आमचे विद्यार्थी त्यावेळेस प्रेझेंटेशन करू शकतात. यानंतर मित्रांनो, आपण या शाळेतील स्वयंपाकघर व शालेय पोषण आहार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. येथे स्वच्छता राखून विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक व दर्जेदार आहार तयार केला जातो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते. आपण या अंतर्गाव शाळेतील माध्यान्ह भोजन योजना कशी चालते हे बघण्यासाठी थेट संवाद साधणार आहोत. या शाळेमध्ये जे स्वयंपाकीन ताई म्हणून काम करतात त्यांच्याशी हर्षा शिवणकर. आपण शिवणकर ताई, आता आम्हाला सांगा की इकडे चार्ट्स लावलेला तुम्ही दिसतो प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेचं, तर हे ठरवून दिलेले दिवस आहेत. आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे साहेबांनी हे टाइम टेबल वेळापत्रक आपल्याला ठरवून दिलेलं आहे की आपल्या प्रत्येक शाळेमध्ये याप्रमाणे विद्यार्थ्यांना मेनू दिला जावा. तर याचं नियमित अशा प्रकारचं आपण देतोय का विद्यार्थ्यांना? देतोय. बरं, मग आज काय बनवण्यात आलं? वरण डाळ. अच्छा, बरं. आता मला एक सांगा, तुम्ही जे बनवताय आता इकडे पोषण आहाराचं सगळं, तर मुलं असं कधी करतात का डब्यामध्ये भाजी वगैरे आणण्याचा प्रकार घडतो का करून? नाही सर, आजपर्यंत तर केलेच नाही ना. बरं. पण असंही होतं का काही मुलं जेवण करत नाहीत वगैरे, असं काही प्रकार? म्हणजे सगळे विद्यार्थी इथंच जेवण करतात. बरं. अच्छा, बरं. आता तुम्हाला असं वाटत नाही का, आता आपण काळ्यावर स्वयंपाक करत आहोत तर त्यामुळे थोडं धोका होण्याची शक्यता असते, कधी कधी आग लागणं वगैरे, तर त्याची काळजी कशी घेता असं घडू नये म्हणून? त्यानंतर व्यवस्थित ते काड्या वगैरे भिजवून सरांनी आम्ही जातो आणि जे निवे वगैरे राहते ते साईडला काढून भिजवून टाकतो. म्हणजे त्याच्यानं कसं आहे, दिवसभर आपण शाळेत राहिलो नाही राहिलो तरी पण काही होऊ नाही शकत ना. बरं. आपण या जिल्हा परिषद शाळा अंतर्गावनी सांस्कृतिक कलामंच असं एक छोटंसं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. हे व्यासपीठ उभं करण्यामध्ये निश्चितच लोकसहभागही महत्त्वाचा आहे, पण हे लोकसहभाग मिळवत असताना केंद्रप्रमुख सरांचं पण यामध्ये मार्गदर्शन मिळालेलं आहे. श्री जयंत राऊत सर हे या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम बघतात. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर, आपण हे जे बघतोय सांस्कृतिक कलामंच या शाळेने तयार केलेलं आहे, आपण हे निर्मिती होण्यापासून म्हणजे तयार होण्यापासून यांना जे मार्गदर्शन करतात, तर त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रामुख्याने गोष्टी या ठिकाणी प्रथमतः आढळून आल्या? सर्वप्रथमतः आरमोरी चंबूचं खेडेगाव केंद्रामध्ये कुरखेडा पंचायत समितीमध्ये हार्दिक स्वागत करतो. मी खऱ्या अर्थाने कुरखेडा खेडेगाव केंद्राची जबाबदारी हे 6 ऑगस्ट 2025 रोजी स्वीकारली आणि ज्यावेळेस मी केंद्रप्रमुख म्हणून प्रभार सांभाळला, खऱ्या अर्थाने मी पहिल्या सर्व शाळांमध्ये मी भेटी दिल्यानंतर मला एक लक्षात आलं होतं की अंतर्गावची शाळा मागील वर्षी माझी सुंदर शाळा मुख्यमंत्री या स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक आलेला होता आणि ह्या ठिकाणी काम करणारी जी मंडळी आहे, शिक्षक मंडळी आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघितला आणि मी यांना परत प्रोत्साहित केलं की नाही बाबा, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्या हिशोबाने ह्या मंडळींना मी जेव्हा त्यांनी मला विचारलं त्यावेळेस मी त्यांना यथोचित मार्गदर्शन केलं. त्यांच्या आयडिया पहिलेच क्लिअर होत्या. मी त्यांना ज्यावेळेस शासनाचं परिपत्रक आलं त्यावेळेस थोडेफार बदल होते, ते बदल मी त्यांना समजावून सांगितले. ज्या वेळेस माझी मुख्यमंत्री शाळेबद्दल काही जरी मला आढळलं तरी ती गोष्ट मी ह्या शाळेला पहिले फॉरवर्ड करायचो, जेणेकरून आपली शाळा कोणत्याच याच्यामध्ये कोणत्याच गुणांकनामध्ये मानांकनामध्ये कमी राहणार नाही याकडे कसोशीने आम्ही
खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आणि त्याचंच यश असं म्हणावं लागेल की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव, तर हे श्रेय येथील सर्व शिक्षक वृंदांचं आहे, मुख्याध्यापकांचं आहे, येथील ग्रामस्थांचं आहे, सोबतच विद्यार्थ्यांचं सुद्धा आहे आणि कार्यालयाचं सुद्धा आहे की सर्वांनी ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल तसं सहकार्य केलं आणि या शाळेचं नाव लौकिक करण्यासाठी मदत केली. छान, अभिनंदन तुमचं धन्यवाद. आर्मोरी टीम कडनं. काय नाव बेटा तुझं? संस्कार भास्कर जोडे. तुझं? अच्छा, तुम्ही विद्यार्थी बचत बँक चालवता दोघे? हो तुमचं पद काय आहे मग इथे बँक चालवताना? जसं बँकेमध्ये कॅशियर, मॅनेजर असे असतात ना, हो असं काही आहे का तसं ठरवलेलं? हो हा कॅशियर. हा. आणि मॅनेजर. मॅनेजर. बरं, तुझ्या कामाचं स्वरूप कसं आहे? मी पैसे लिहू हा, आणि हा पैसे पैसे घेतो. बरं, मग असं काही तुमचं दिवस वगैरे ठरलेला आहे का बँकेचा, की दररोज पैशाचे व्यवहार केले जातात? गुरुवारी किंवा मंगळवारी. गुरुवार मंगळवारला? हो. असं काही म्हणजे 2च दिवस फक्त बँक सुरू असते? नाही, सगळे दिवशी चालू राहते. सगळे दिवस सुरू राहते. हो. मग बुधवार मंगळवारला काय असते? पैसे ते कामासाठी देऊ शकतो. अच्छा, मग असं विद्यार्थी पैसे जे आणतात त्याचे काही लिमिट आहे का, असं की किती पैसे जमा करायचे असं वगैरे? हो. कितीपर्यंत? 10 रुपयाच्या वर नाही जमा करायचे का? नाही, 10च्या खाली. बरं, मग आता एवढे पैसे जमा होतात, मग तुम्हाला तुमचे सर वगैरे मदत करतात का? हे एवढे पैसे जमा झाल्यानंतर मग जास्ती पैसे होतात ना जमा? हो. बरं, आजपर्यंत आज तुमच्याकडे साधारणपणे किती रक्कम जमा आहे शाळेमध्ये? माहित नाही, पण 1000च्या वर येते सर. 1000? हो. किती मुलांचे खाते आहे आपल्या बँकेमध्ये? 75, 73. 73 मुलांचे? बरं, मग जेव्हा मुलं पैसे, एखाद्या मुलाला गरज पडली, त्याने जर पैसे मागितले तर मग तुम्ही कसं मॅनेज करता ते? कायसाठी कामाचे ते विचारून आपण. हो. मग आम्ही त्याला पैसे देतो. कुठून देता पैसे? मग पैसे कोणाकडे राहतात? पैसे कुठे राहतात? कॅशियर. घरी नेतो मग तू पैसे ते? नाही, हा? शाळेत ठेवतो. शाळेत ठेवता? तूच देतो का मग ते पैसे मुलांना? हो. एखादा मुलगा काय करतो, घरून पैसे मागतो, मला बँकेत जमा करायचे आहे म्हणून, हो. आणि मग तो खाऊ वगैरे खाऊन टाकतो. हो. मग पालकांना माहित होते का तुझ्याने पैसे जमा केले की नाही केले? कसं माहित होते? काही पद्धत आहे तशी? पासबुक वर लिहिलं राहते. अच्छा, म्हणजे पासबुक पण आहे तुमच्याकडे? हो. ठीक आहे, मग ते पालक बघतात? असं वाला पाहिजे. अरे वा, छान. अफलातून. नोंदी करतो बेटा याच्यावर तुम्ही लिहिता पासबुक वरती पैसे? हो, पुस्तक वर रजिस्टर आहे? हां, गुड गुड गुड, छान आहे. छान काम आहे. तुम्ही कोणत्या वर्गामध्ये? मी 6वी. अच्छा, तू गेल्यानंतर मग प्रभार कोणाकडे देणार आहे तू? लक्ष्मीकांत जमदार. म्हणजे ठरलेलं आहे तुमचं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान, शाबाश शाबाश. मित्रांनो, या शाळेचा परिसर अत्यंत सुंदर, नीटनेटका आणि स्वच्छ ठेवण्यात आला होता. सर्वत्र स्वच्छतेची जाणीव आणि शिस्तबद्धता स्पष्टपणे दिसून येत होती. या संपूर्ण परिसराचे मान्यवरांनी बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांचे मनापासून कौतुक केले. यानंतर संपूर्ण वर्गाची पाहणी करण्यात आली. प्रत्येक वर्ग आकर्षक पद्धतीने सजवलेला होता. भिंतीवर विविध शैक्षणिक साहित्य, चार्ट्स, मॉडेल्स आणि उपयुक्त माहिती लावण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकणे आणि अधिक सोपे आणि रुचकर होते. वर्गातील वातावरण आनंददायी, प्रेरणादायी आणि शिक्षणपूरक असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. येथील मुख्याध्यापक श्री नगराडे सर व शिक्षक श्री तिवारी सर मान्यवरांना शाळेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे देत होते. शाळेत राबवण्यात येणारे विविध उपक्रम, शैक्षणिक नियोजन, विद्यार्थ्यांची प्रगती आणि उपलब्ध सुविधा याबाबत त्यांनी स्पष्ट व आत्मविश्वासाने मार्गदर्शन केले. तर कार्यालयीन दस्तावेज व्यवस्थितपणे ठेवायचं असतं आणि त्या संदर्भात 6 गट्टे पद्धती शासनाने जी आणलेली आहे, त्या अनुषंगाने या शाळेमध्ये त्याचा वापर कसा केला जातो किंवा काय केलं ते आपण जाणून घेऊयात. त्याचा उल्लेख केला. 6 गट्टे पद्धतीनं खरं तर शाळांचा रेकॉर्ड असावा असं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग या शाळेचं रेकॉर्ड कसं आहे आपण तेच थेट आपल्या वर्ग शिक्षकांकडनं जाणून घेणार आहोत. सर, शालेय रेकॉर्ड हा प्रत्येक शाळेचा एक महत्त्वाचा आरसा असतो. त्यानिमित्तानं आम्ही आमच्या मुख्याध्यापकांसोबत सगळ्यांनी एक नियोजन केलं की आपण आपल्यासुद्धा शाळेचं रेकॉर्ड अतिशय सुंदर बनवावं, जेणेकरून या शाळेतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक या शाळेतून गेल्यानंतर येणारे जे कोणी मुख्याध्यापक राहतील त्यांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक विभागनीय आहे असे फायलिंग तयार केलेले आहेत. फायलिंगला व्यवस्थित नाव दिले आहेत, नंबरिंग दिलेले आहेत आणि याप्रमाणे त्यांच्या रेकॉर्डीकरणसुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि जे शालेय रजिस्टर आहेत त्यांनासुद्धा नंबरिंग देऊन त्यांना नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या नंबरनुसार, त्या सिक्वेनुसार ती फाईल लावण्यात आलेली आहे.
पद्धत अशी आहे सर, आम्ही कोणती फाईल जर वापरली तर ती ज्या नंबरवरून काढली ती त्याच नंबरला ठेवायची, जेणेकरून आम्हाला सुद्धा त्रास होत नाही. आणि आज आमच्या मुख्याध्यापकांना सर्व शिक्षकांना फाईलीचे नंबरसुद्धा पाठांतर झालेले आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की ही फाईल काढायची आहे ती कोणत्या नंबरला आहे. ते जवळजवळ 90% त्यांच्या स्मरणात राहते आणि इथून ते सांगतात ज्यारे 20 नंबरची फाईल काढा, हे काढा. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या रेकॉर्डबद्दल भरपूर माहिती झालेली आहे विद्यार्थ्यांना सुद्धा. आणि कोणतीही माहिती जेव्हा आम्हाला तयार करायची राहते तर अतिशय सुटसुटीतपणा असल्यामुळे आम्ही क्षणात, जसं आम्हाला तालुक्यातून म्हणा जिल्ह्यातून म्हणा कोणती माहिती मागितली तर आम्ही क्षणात ती काढतो आणि ती माहिती केव्हाही आम्ही याच्यावरून देऊ शकतो, कारण की प्रत्येक विभागाची सेपरेट फाईल आहे. आणि राहिलं जे जुनं रेकॉर्ड आहे ते आम्ही गठ्ठा पद्धती करून लाल कापड, हिरवे कापड या पद्धतीनं त्यांच्या वयोमानानुसार त्यांना आम्ही त्या जुन्या कपाटामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक रेकॉर्डचं संगणकीकरण करण्यात आलेलं आहे. जे काही आहे ते कम्प्युटरमध्ये प्रिंट आउट काढून मग आम्ही या ठिकाणी लावत असतो. म्हणजे हस्तलिखित रेकॉर्डच्या या ठिकाणी अतिशय नगण्य, जेव्हा लाईट वगैरे नसेल त्याच वेळेस वापर केला जातो. नाहीतर 99.99% वेळा प्रत्येक रेकॉर्ड हा संगणकीकृत करूनच तयार देण्यात येतो. कोणताही रेकॉर्ड हस्तलिखित नसतो. धन्यवाद सर. जसं आता मागच्या वर्षी स्कॉपमध्ये सुद्धा सर आमच्या शाळेच्या प्रथम म्हणजे अ श्रेणी प्राप्त झाली होती आणि यावर्षी सुद्धा आमचं पर्सेंटेज वाढलं आहे. आणि त्यासुद्धा अनुसार सुद्धा आम्ही अतिशय सुंदर असं रेकॉर्डीकरण मागच्या वर्षी स्कॉप अंतर्गत केलं होतं. आणि यावर्षीच्या सुद्धा जे स्कॉपचे मूल्यांकन केलं आहे सर त्याच्यासुद्धा आम्ही आता प्रिंटेड कार्य करत आहोत. तर हे यावर्षी असं पूर्ण प्रिंटेड म्हणजे या ठिकाणी फोटो लावणे या पद्धतीने आता हे नियोजन सुरू आहे सर. आपण धरलेलं तर आहे पण त्यांच्या आपल्याकडे रेकॉर्ड असणं सुद्धा महत्त्वाचे आहे, जेणेकरून जेव्हा आपलं बाह्य मूल्यांकन असेल तेव्हा आपल्याकडे सगळं उपलब्ध असावं. हे या पद्धतीनं पूर्ण आता आमचं कार्य सुरू आहे आणि ते आता कंटिन्यू असल्यामुळे हे पूर्ण फायलिंग व्हायची आहे. जवळपास 75% कार्य झालेलं आहे आणि हे उर्वरित 75% करून ज्यांना व्यवस्थित फायलिंग करून हे आम्ही लावणार आहोत. आणि आमचा एक मानस आहे की येत्या काही दिवसात स्कॉपमध्ये आता आम्ही अ श्रेणीत आहोत तर अ प्लस श्रेणीत जायचं हा आमचा सुद्धा या ठिकाणी मानस आहे सर. हो करणार आहोत सर. म्हणजे कार्य सुरू आहे. 75% झालं आहे, 25% बाकी आहे. जसं आता हे बघा हे शालेय पोषणार उपयोगिता प्रमाणपत्र फाईल आहे. दरवर्षी आपल्याला जसं ते आपण 5 वर्षाचा रेकॉर्ड मागवतो तर प्रत्येक शिक्षकांना वही काढावी लागते. आम्हाला इथं वही काढायची गरज नसते सर, कारण की प्रत्येक वर्षनिहाय आम्ही या पद्धतीनं असं शालेय पोषणार उपयोगिता प्रमाणपत्र सन 2024-25 1 ते 5 पूर्ण वर्षभराचा डाटा या ठिकाणी आपल्याला सापडून जाईल. आम्हाला कोणत्याही वही शोधायची गरज नसते. एका कागदामध्ये आम्ही मागितलेली माहिती देऊ शकतो. अजून तुम्हाला एक उदाहरण देतो सर. जसं आपल्याकडे निपुण महाराष्ट्र असते त्या अंतर्गत सुद्धा आम्ही सर निपुण महाराष्ट्र म्हणजे कोणत्या महिन्याला किती तारखेला चाचणी घेतली आणि त्याचा निकाल तारीख निहाय आम्ही इथं तयार करून ठेवला सर. त्याला बरोबर कवरिंग लावून त्यानुसार म्हणजे आम्हाला कोणत्याही वर्षभराच्या किंवा मागील 2 वर्षाचा जरी निकाल मागितला तर आम्ही अतिशय एका मिनिटात आणि कागदावरून आम्ही तो रेकॉर्ड त्यांना देऊ शकतो सर. अशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि प्रत्येक वर्षाचं आपल्याला इथं व्यवस्थित मिळून जाईल सर लावून आमच्या. आम्हाला त्याच्यावरून टेन्शन नसते की कोणत्या तारखेला ती परीक्षा घेतली होती, ते बरोबर तारखेनुसार आम्ही ते देतो सर. मित्रांनो, आपण आत्ताच कार्यालयीन दस्तावेज याची पाहणी बघितली, निरीक्षण केलं. निश्चितच इथल्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी छान फायलीचं संकलन या ठिकाणी केलेलं आहे. त्याला विशेष करून क्रमांक दिलेले आहेत, त्यामुळे कुठल्या नंबरवर कुठली फाईल आहे ते आपल्याला सहज ओळखता येतं. हे एक चांगली विशेष बाब या निमित्तानं आम्हाला बघायला मिळाली. या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि थँक्यू सर. आपल्याला कधी कधी नंबर्स असताना इथं बघितलं की कोणती फाईल कोणत्या नंबरची आहे सुद्धा बघितलं पाहिजे सर. नमस्कार सर. सर आपलं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव संदीप दिलदास नगराडे. बोला सर. नगराडे. आपण या शाळेमध्ये केव्हा आलं? सर मी या शाळेला 10 जुलै 2017ला इथे विशेष शिक्षक म्हणून जॉईन झालो सर. असं आपल्या शाळेमध्ये एकूण 3 शिक्षक आहेत? 4 शिक्षक आहेत. 4 शिक्षक. मग या शाळेमध्ये आल्यानंतर हा जो परिसर दिसतोय, हिरवं कंच, संपूर्ण रंगरंगोटी दिसतोय, यामध्ये तुम्हाला कुणाचं सहकार्य मिळालं? यासाठी सर सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती यांची मदत यांचे सहकार्य घेतलं. शाळेतील शिक्षकांची मीटिंग घेतली आणि आपल्याला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचंच नसून या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि यश संपादन करायचं आहे. यासाठी आपल्याला काहीतरी विशिष्ट करावं लागेल. यासाठी या शाळेची सर्वात पहिले म्हणजे कसं फर्स्ट इम्प्रेशन इज ए लास्ट इम्प्रेशन असते, त्याप्रकारे
पहिले शाळेत आल्याबरोबर जो आलेल्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की शाळेत आल्यामध्ये या शाळेमध्ये काहीतरी असं विशिष्ट आहे. तर त्यामुळे या शाळेचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वांनी माझ्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि या सर्वांनी मिळून आम्ही ही प्रयत्न केला आणि ही शाळा आजच्या कंडिशनला ही रूप दिसून राहिला आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीने कोणत्या स्वरूपाचे सहकार्य केलं आपल्याला? शाळा व्यवस्थापन समिती सहकार्य त्यांनी तर एक तर कसं आर्थिक मदतही काही केली. काही शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी काही पुस्तके वगैरे दिले. जसं आमच्या शाळेमध्ये आता फुलझाडाला जे कटघरे वगैरे केले आहेत ती कटघरे करण्यासाठी काही जणांनी विटा दिले, काही सिमेंट दिले अशा पद्धतीने. आणि ज्यांना कोणाला मिस्त्री काम करता येत असेल त्या पद्धतीने त्यांनी रोजी न घेता सहकार्य केले. म्हणजे सुरुवातीला मित्रांनो, आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव जी यावर्षीच्या सत्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. आमच्यासोबत या शाळा भेटीला या तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव ही शाळा यावर्षी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री शाळांच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. तर आपण या शाळेबद्दल काय सांगू इच्छित आहे, वैशिष्ट्य या शाळेचं? या शाळेबाबत सांगायचं म्हणजे या अगोदरच्या 3 ते 4 वर्षामध्ये या शाळेच्या आधीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये जो कायापालट झाला, या कायापालट करण्यामध्ये या शाळांचे शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांचा मोलाचा वाटा आहे. मागच्या शैक्षणिक सत्रामधील जे 23-24-25चं जे आपले टप्पा 2 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2मध्ये यांचा तालुकासह 2रा नंबर आला होता. त्यावेळेससुद्धा यांनी अतोनात मेहनत घेतली. तर त्या मेहनतीचे फळ त्यांना त्यावर्षी जरी प्रावीण्यापर्यंत नाही पोहोचलं तरी पण त्याचा फायदा त्यांना नंतर टप्पा 3मध्ये आपोआपच मिळालेला आहे. त्याचा फायदा पण त्यांना झालेला आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या वर्षी ही शाळा म्हणजे कसं जेवढं आपण आज पाहतो त्याच्या कितीतरी पटीनं मागं होतं. परंतु त्या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेत आम्ही जे प्रतिनियुक्तीवर जे तिवारी सर म्हणून गेली तर शिक्षक कमी होते, त्या तिवारी सरांची मेहनत, त्या मुख्याध्यापकाची मेहनत, त्यांना लाभलेलं त्यांचं शाळा व्यवस्थापन समितीची जोड, यामुळे त्यांचा हा एवढा जो प्रवास आहे तो प्रवास पूर्णपणे सफल झाला आणि या टप्पा 3मध्ये त्यांना चांगलं यश मिळालं. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोतच आणि भविष्यात जर हा उपक्रम सुरू राहिलाच तर त्यालासुद्धा आम्ही त्यांना अजून प्रोत्साहन देऊन पुन्हा त्यांच्यात उत्तरोत्तर प्रगतीच्या मार्गामध्ये आम्ही त्यांना ज्या आवश्यक बाबी आहेत त्या बाबीचा आम्ही त्यांना वेळोवेळी सहकार्य करून त्यांच्या योगदानामध्ये आम्ही सहभागी निश्चित. आतापर्यंत आपण सगळ्या आपल्या शाळांमध्ये काम करणाऱ्या मंडळीशी संवाद साधला, परंतु या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी सुकारे जी आहेत, जे या गावचे रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी पण संवाद साधणार आहोत. खरं तर शाळा घडवायची म्हटलं तर प्रत्येकाचं सहकार्य तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ग्रामस्थ या नात्याने या शाळेला त्यांचं काय सहकार्य लाभलं आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. माझे विद्यार्थी पण ते या शाळेचे आहेत. श्री सुकारे, बोला. नमस्कार, मी हेमराज सुकारे, केंद्रप्रमुख या नात्यानं मी इथं या शाळेत आलो आहो. परंतु माझी कर्मभूमी, जन्मभूमी हीच आहे. मी या सुरुवातीला जसं आमचं ग्रामपंचायत आहे, ह्या 10 गावा मिळून फक्त एक शाळा होती. आणि आपल्या गावामध्ये शाळा ओपन करण्यासाठी जे जुने लोक होते, जे आता आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, यांचे वडील मुकुंदाजी दरवडे, माझे वडील तानुजी सुकारे, एक आपले काशीरामजी झोडे होते, नक्तू पाटील झोडे,
आणि नागोशे, धोंडूजी नागोशे, आणि त्यांनी असे, आणि एक आपले दरबडे आहेत, केशव दरबडे यांचे वडील, ते स्वतःही प्रयत्न केला. आणि आज मला असं वाटत आहे, मी तर नेहमीच येतो इथं 8-10 दिवसांना, आपले हे जन्मभूमीच असल्यामुळे, पण आज खऱ्या अर्थानं जी शाळा आपल्या गावात निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी ज्यांनी खूप प्रयत्न केला होते, आणि त्या काळामध्ये तिजारे साहेब यांनी एक इथं वर्ग तुकडी म्हणून दिली होती. खरं आता आज असं वाटते नगराडे सर, तिवारे सर, नागोसे सर आणि गद्देवार सर यांनी आज ही शाळा आणि आपले सर्व शाळा व्यवस्थापन समिती, गावातले जे नवयुवक आहेत यांचं जो सहकार्य मिळालं आहे, आज खरंच जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचा नंबर आल्यामुळे मी केंद्रप्रमुख या नात्यापेक्षा गावचा रहिवासी म्हणून म्हणजे खूप अभिमान वाटत आहे की आपल्या गावामध्ये सुरुवातीला असं होतं, आम्ही शिकलो फक्त 4था वर्ग शिकणे आणि मग कुठंतरी बाहेरच जावं लागत होते. मी 2रा वर्ग पास झालो आणि मला कुरखेड्याला जावं लागलं शाळेला, कारण पुलिये नव्हते, काही नव्हते. या परिस्थितीमध्ये आज आपल्या गावातील सर्व विद्यार्थी आहेत, यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. आपल्या गावाचं नाव झालं आहे, तसं आपल्या गावातली लोक आहेत हे प्रेमळच आहेत, सगळं सहकार्य देतात. फक्त त्यांना संपर्क करणे, जे अंतर्गावला जे शिक्षक मंडळी जे मिळाले आहेत, आणि शिक्षकांचं जो शाळा व्यवस्थापन समितीची कॉम्बिनेशन आहे, गावातील जे युवक आहेत यांना हाताळण्याचं, दिशा देण्याचं काम आहे. फक्त त्यांना आवाज देण्याची गरज होती, त्यांचं सहकार्य मिळालं. आज मला गावचा या नात्यानं एवढं म्हणजे व्यवस्थित वाटत आहे की आपली शाळा ही या स्तराला पोहोचली आहे. याच्यापेक्षाही आपल्या शाळेने भरारी घ्यावी एवढीच एक अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. छान. मित्रांनो, आपण पाहतात की शाळेच्या बाहेरील संपूर्ण भिंती सुंदर आणि आकर्षक रंगाने रंगवण्यात आल्या आहेत. या रंगसंगतीमुळे शाळेला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे फोटो येथे लावण्यात आले आहेत, ज्यामुळे शाळेची ओळख आणि एकात्मता अधिक दृढ होते. यासोबतच परिसरात सुंदर फुलझाडे आणि परसबागही करण्यात आली आहे. या हरित वातावरणामुळे शाळा अधिक प्रसन्न, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनली आहे. शाळेच्या मागील भिंतीचे बांधकाम लोकसहभागातून करण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही भिंत मजबूत व सुंदर उभारण्यात आली असून यामुळे शाळेच्या विकासात समाजाची एकजूट आणि सहभाग स्पष्टपणे दिसून येतो. तर आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतर्गाव या शाळेला भेट देण्याकरिता पंचायत समिती आरमोरी मार्फत सन्माननीय गट शिक्षण अधिकारी देवतडे साहेब, तसेच सन्माननीय विस्तार अधिकारी भटपल्लीवार साहेब, केंद्रप्रमुख माननीय रामटेके सर, शिवणकर सर आणि गुलाब मणे सर या ठिकाणी आले. आपण आमच्या शाळेला भेट दिली आणि आमच्या संपूर्ण शाळेचा परिसर, वर्ग, विद्यार्थी पाहिले आणि आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शनसुद्धा मिळालं. त्याबद्दल मी सर्वप्रथम तर शाळेच्या वतीनं आपले खूप खूप आभारी आहे. कारण सर, आम्हाला या गोष्टीचा आनंद येतो की केव्हा एखाद्या बाहेरच्या तालुक्यातील टीम जेव्हा आमच्याकडे येते, म्हणजे निश्चितच आमच्याकडे काहीतरी चांगलं आहे, ही खूप मोठी प्रेरणा आम्हाला मिळते सर याच्यातून. आणि याच्यातून आम्हाला एक हुरूपसुद्धा येतो की आपण अजून चांगलं काम करावं, म्हणजे जेणेकरून आज एक तालुक्यातील लोक आले तर 12ही तालुक्यातील लोक, उर्वरित 11 तालुक्यातील लोक इथे यावे, आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एक चांगली प्रेरणा मिळते. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. आणि आमचे सन्माननीय गट शिक्षण अधिकारी शिवणकर सर, आमचे केंद्रप्रमुख राऊत सर, सन्माननीय सुकारे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि मी सरांना थोडंसं विचारतो की सर, आपण आमच्या शाळेत आलात आणि एक दुसऱ्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणजे पंचायत समिती आरमोरी गट शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी आलात, तर आपल्याला आमची शाळा बघून काय वाटलं की खरोखर ही शाळा प्रथम क्रमांक जर जेव्हा जिल्ह्यावर आली तर त्या जिल्ह्याच्या प्रथम क्रमांकात खरोखर साजेशी आहे किंवा नाही, हे आपण आपल्या मनोगतातून व्यक्त करावं सर. नक्कीच. खरं तर शाळा बघून आनंद झाला. म्हणजे इतकी उन्हामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये इतकं चांगलं ग्रीनरी खरंच वाखाणण्याजोग आहे. कुठली शाळा खरं तर पहिल्या क्रमांकाने सहज येत नाही, त्याला फार मोठी लोकांची मेहनत आणि जिद्द चिकाटी असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण भौतिक सुविधामध्ये फारच सुंदर प्रगती केलेली आहे शाळेची. विद्यार्थ्यांच्या सुद्धा आम्ही चर्चा केली, टेस्ट घेतली, त्यामध्ये विद्यार्थीसुद्धा त्यांची गुणवत्ता फार उत्तम आहे.
परिसर बघितला, तुमच्या वर्गातील सजावट बघितली, वर्ग सजावट आणि तिथली रचना अतिशय सुंदर केलेली आहे. शिक्षकांमध्ये असलेला उत्साह, व्यवस्थापन समितीमधला उत्साह, सोबतच आपल्यासोबत असलेली पूर्ण टीम, म्हणजे ह्या केंद्रातील केंद्रप्रमुख आहेत, लगतचे केंद्रप्रमुख आहेत, खुद आमचे मित्र गट शिक्षणाधिकारी शिवणकर सर आहेत. या सर्वांनी नक्कीच यात मोलाचा वाटा ज्या त्यांच्या परीने जे काय असेल ते त्यांनी टाकलेलं आहे. त्यामुळे शाळा नक्कीच अतिशय सुंदर आहे, गुणवत्तेमध्ये प्रथम क्रमांकाची आहे. आणि ही शाळा खरं तर तुमच्या तालुक्यातच नाही तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श ठरावी अशी माझी मनीषा आहे. अतिशय चांगली मेहनत घेतलेल्या मुख्याध्यापकांचा उत्साह आणि तुमचा उत्साह बघता मला अतिशय आनंद झाला. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी स्पेशली नमूद करू इच्छितो की आता 26 तारखेपासून जवळपास आपल्या शाळा बंदच आहेत, परंतु तुमची पटसंख्या आताही 100% उपस्थिती आहे आणि पोषण आहार आत्ताही चालू आहे. विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेत आहेत. साहेबांनी म्हणाल्याप्रमाणे की ह्या उन्हाळ्यामध्ये पोरं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून 100% उपस्थित राहून त्यांना शिकण्यासाठी सरांनी जे नियोजन केलेलं आहे पूर्ण तालुक्यामध्ये आणि खास करून इथल्या शाळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे मुख्याध्यापकांनी आणि सर्व शिक्षकांनी मिळून हे वाखाण्याजोग आहे. विद्यार्थी सतत सातत्यपूर्ण शिकत राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही. यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात त्याला माझ्या खरंच मनापासून शुभेच्छा आहेत. मला खूप दिवसापासून इथे यायचं होतं. मी साहेबांना वारंवार सांगत होतो की मला अंतर्गावची शाळा बघायची आहे, तर त्यानिमित्तानं आज इथे येण्याचा योग आला. आपण आमच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून स्वागत केलं, मानसन्मान केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खास करून या शाळेतील सर्व मुख्याध्यापकांचं, सर्व केंद्रप्रमुखांचं, आमच्या मित्र बी साहेबांचं मनापासून स्वागत करते आणि पुढील चांगल्या वाटचालीसाठी मी शाळेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतोय. अतिशय मनापासून आनंद झाला. आमचं स्वागत केल्याबद्दल पुनश्च एकदा थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. मी सन्मान नाही करत. अशा प्रकारे मित्रांनो, शाळेचे मुख्याध्यापक श्री नगराळे सर, श्री नागोसे सर, श्री तिवारी सर, श्री गद्देवार सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि गावकऱ्यांच्या एकत्रित सहकार्यांमुळे ही शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. सर्वांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि एकजुटीचे हे यशस्वी फळ असून ही शाळा इतरांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. अशाच प्रगतीची वाटचाल पुढेही सुरू राहो हीच शुभेच्छा. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.